उन्हाळ्याचा वाढता पारा आणि त्यासोबत येणारे भरमसाठ विजेचे बिल ही आज अनेक कुटुंबांसमोरील मोठी समस्या बनली आहे. एअर कंडिशनरचा वाढता वापर एकीकडे उष्णतेपासून दिलासा देत असला तरी दुसरीकडे पर्यावरणावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. पारंपरिक एसीमध्ये वापरले जाणारे रेफ्रिजरंट वायू आणि प्रचंड वीज वापरामुळे ग्लोबल वॉर्मिंगची समस्या अधिक तीव्र होत आहे. याच पार्श्वभूमीवर हैदराबादच्या 2 भारतीय इंजिनियर्सनी अँबिएटर नावाचे स्वदेशी आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे उपकरण कोणत्याही घातक केमिकलशिवाय केवळ पाण्याच्या बाष्पीभवनाच्या प्रक्रियेचा वापर करून हवा थंड करते. ड्यू पॉइंट रिजनरेटिव्ह इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग या आधुनिक वैज्ञानिक तत्वावर आधारित असलेले हे तंत्रज्ञान पारंपरिक एसीला प्रभावी पर्याय मानले जात आहे. अँबिएटरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा अत्यंत कमी वीज वापर. जिथे मोठ्या क्षमतेचा एसी चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते, तिथे हे उपकरण केवळ 1 युनिट विजेमध्ये प्रभावी थंडावा निर्माण करू शकते. त्यामुळे विजेच्या बिलात तब्बल 80% बचत होऊ शकते असा दावा करण्यात येत आहे. याशिवाय सामान्य एसी खोलीतील तीच हवा पुन्हा वापरत असताना अँबिएटर बाहेरील ताजी हवा फिल्टर करून थंड करते आणि खोलीत सोडते. त्यामुळे घरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. यात वापरण्यात आलेली स्मार्ट IoT प्रणाली वातावरणातील आर्द्रतेनुसार पाण्याचा वापर नियंत्रित करते. त्यामुळे पारंपरिक कूलरपेक्षा कमी पाणी खर्च होते. विशेष म्हणजे हे उपकरण सोलर पॅनलवरही सहज चालवता येत असल्याने ऊर्जा बचतीसोबत कार्बन उत्सर्जन कमी करण्यासही मदत होणार आहे. उन्हाळ्याच्या तीव्र लाटेमुळे देशातील अनेक शहरांमध्ये तापमान विक्रमी पातळीवर पोहोचत असताना अशा पर्यावरणपूरक आणि परवडणाऱ्या तंत्रज्ञानाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. शाळा, रुग्णालये, उद्योग आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी अँबिएटर हा एक व्यवहार्य पर्याय ठरू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. नीती आयोग आणि तेलंगणा सरकारनेही या स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण कल्पनेचे कौतुक केले असून विविध ठिकाणी प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखत ऊर्जा बचतीचा मार्ग दाखवणारे हे मेड इन इंडिया टेक्नॉलॉजी भविष्यातील शाश्वत जीवनशैलीसाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.